नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण चीज बस्ट पराठ्याची अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत. तर खूप उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात. त्याआधी रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. तर या ठिकाणी मी रोजची कणिक मळतो त्याचप्रमाणे कणिक मळून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे पराठ्याकरिता लावण्यासाठी सुक्कं पीठ घेतलेलं आहे. 2 कुठल्याही ब्रँडची तुम्ही चीज स्लाइसेस घेतले तरीही चालतील. त्याचप्रमाणे रेड चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि ऑरेगानो घेतलेला आहे. चला आता पराठा कसा बनवायचा ते पाहूयात. तर इथं मी अगदी मीडियम साईजचं पिठाचा गोळा घेतलेला आहे. सुक्या पिठामध्ये आपण घोळवून घेऊयात त्याला आणि जशी आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे मीडियम आकाराची चपाती लाटून घेऊयात. तर गाईज, अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकताय इथं आपण अगदी मीडियम साईजची पोळी लाटून घेतलेली आहे. तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे. अगदी 2 मिनिटात होण्यासारखी रेसिपी आहे. त्यामुळे नक्की नाश्त्यासाठी ट्राय करून पहा. तर पाहू शकता इथं मी एक चीज स्लाइस ठेवलेली आहे. तर तुम्ही एकाऐवजी 2 चीज स्लाइस एकावर एक ठेवली तरीही चालेल. तर आता वरून याच्या आपण चिली फ्लेक्स, त्याचप्रमाणे मिक्स हर्ब्स आणि ऑरेगानो घालूयात. आपण इथं मीठ घालणार नाही आहोत कारण चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं. तर आता आपण याला फोल्ड मारून घेऊयात. तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे, अगदी झटपट होण्यासारखी आहे. त्यामुळे अगदी सर्वांना आवडणारी अशी आहे. तर पाहू शकताय आपण चारही साईडने छान फोल्ड मारून घेतलेले आहेत. आता थोडंसं सुक्कं पीठ स्प्रिंकल करून आपण स्क्वेअर शेपमध्येच हा पराठा करून घेणार आहोत. खूप जाड किंवा खूप पातळ लाटायचं नाही आहे, अगदी मीडियम साईजचा लाटायचा आहे. तर इथं गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर पाहू शकता इथं पराठा छान माझा लाटून झालेला आहे. तर आता तवाही छान आपण गरम करून घेतलेला आहे. त्यावरती आपण हा पराठा छान शेकून घेऊयात. थोडेसे बबल्स यायला लागले की आपण पराठ्याची तर पाहू शकता मी इथं फ्लिप केला आहे पराठा. अगदी थोडंसं तूप लावून घेऊयात वरून. तुम्हाला तुपाऐवजी बटर लावायचं असेल तरीही लावू शकता. तर पाहू शकता अगदी टम्म फुगायला सुरुवात झाली आहे पराठा आणि खूप कमी वेळात आणि पटकन हा शेकलाही जातो. तर पाहू शकता या साईडने सुद्धा आपण त्यावरती थोडंसं तूप लावून घेऊयात. अगदी मस्त लागतो, मुलांना तर खरंच खूप आवडतो. अशा प्रकारे पराठा केला तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. अगदी टम्म फुगलेला आहे मस्त. तर आता त्यातलं चीज बस्ट होण्याआधीच आपण चीज बाहेर येण्याच्या आधीच आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि अशाच प्रकारे मी दुसराही पराठा छान लाटून घेणार आहे. तर पाहू शकता त्यातलं चीज हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली आहे. ऑलमोस्ट आपला पराठा तयार झालेला आहे. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरा पराठा देखील इथं लाटून झालेला आहे माझा. तो देखील मी आता तव्यावरती शेकून घेते. पाहू शकताय हा पराठाही अगदी पहिल्या पराठ्यासारखाच आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे. आता यावरती देखील मी तूप लावून घेतलेलं आहे. तर चहासोबत किंवा शेजवान चटणीसोबत कशासोबतही तुम्ही हा छान सर्व करू शकता. तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला. तर नक्की ट्राय करून पहा. पाहू शकता हा पराठा देखील आपला छान टम्म फुगून तयार आहे. तर आता आपण
पिझ्झा कटरने याला मधोमध कट करून घेऊया. आणि पाहूया आतपर्यंत चीज स्प्रेड झाले की नाही. वाव, मस्त छान सगळीकडे स्प्रेड झालेला आहे. तर आता आपण त्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकतो. तर पाहू शकताय मी अशा पद्धतीने प्लेटिंग करून घेतलेलं आहे. रेसिपी खरंच खूप सोपी आहे. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू